2026 पूर्वी 5,566 प्राध्यापकांची भरती होणार असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. परंतु हे कितपत खरं आहे? हे किती वर्षापासून असेच म्हणत चालले आहेत. परंतु वास्तविकतामध्ये ही भरती कशी करणार याविषयी जाणून घेऊया या छोटी गोष्ट या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयासाठी मार्च 2026 पूर्वी 5,500 सहाय्यक प्राध्यापक भरती केली जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते शनिवारी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 28व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. राज्यातील उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकांची मोठी कमतरता असून ती भरून काढण्यासाठी सरकारने 5,500 सहाय्यक प्राध्यापक पदांना तसेच 2,900 बिगर शिक्षकी पदांना मंजुरी दिली. यानी की शिक्षक आणि शिक्षकोत्तर पदांना पण मंजुरी दिलेली आहे. नॉन टीचिंग या भरतीसाठी वित्त व नियोजन विभागाची मान्यता मिळाली आहे. या संदर्भात शासन निर्णय GR लवकर जाहीर केला जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महत्वाची गोष्ट अशी आहे की 2012 पासून खूप कमी प्रमाणामध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा निघालेल्या आहेत. खूप वर्ष जे आहे रोस्टरचा प्रॉब्लेम निर्माण होता. कसं जागा भरायच्या, कुठल्या जागा कुठल्या कॅटेगरीला पडतील याविषयी सगळा संभ्रम होता. आता पण तो आहे संभ्रम जो आहे तो कसा आहे याविषयी मूळतः दुसरी महत्वाची गोष्ट जी जाहिरात आलेली आहे ही बघा. प्राध्यापक भरतीच ठरलंय. महासंचालकांना प्रशिक्षण म्हणून जाणीवपूर्वक मिळणार नियुक्ती. आता ते महासंचालक जे आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी जाणीवपूर्वक नियुक्ती दिली जाणार आहे. ते कोणत्या, थोडंसं या गोष्टीविषयी पण चर्चा करूया. कोणत्या महाविद्यालयात किती प्राध्यापके पदे उपलब्ध होतात, असे पदे, तसेच ही पदे तपासून निश्चित करावी या संदर्भात राज्यातील उच्च शिक्षण महासंचालक कार्यालयातील सहसंचालकांना प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागातील प्राध्यापक भरतीबाबत निर्णय जे आहे घेण्यात विलंब झाला. त्यामुळे नोकरी प्रशिक्षित असलेले उमेदवारांमध्ये नाराजगी आहे. मात्र राज्यपाल कार्यालयाने प्राध्यापक भरती 60-40 चा फॉर्म्युला, आता ही फॉर्म्युला नेमका काय आहे? पहिला 75-25 चा फॉर्म्युला होता. आता त्यांनी 60-40 चा फॉर्म्युला तयार केला. अगोदर 50-50 चा फॉर्म्युला नेमकं निश्चित केला. यात निकषावर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आता कंबर कसली आहे. त्यात येत्या 18 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण संचालन महाविद्यालयीन रिक्त असलेले प्राध्यापक भरती संदर्भात आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे प्रशिक्षण लावून रोस्टर तपासणी करण्याचे आणि येत्या जून पर्यंत प्राध्यापक भरती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरलेले आहे, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे. मूळतः राज्यातील विविध कृषी विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुमारे 5,020 यानी की 5,500 या 5,020 पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून वित्त विभागाने सुद्धा पद भरतीस हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यातच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केली. विद्यापीठातील सुमारे 7,750 प्राध्यापक भरतीबाबत 60-40 चे सूत्र निश्चित केले आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की याच्यामध्ये प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा कसा झालेला आहे. शैक्षणिक
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार कोणत्या महाविद्यालयात किती प्राध्यापके पदे उपलब्ध होतात तसेच ही पदे तपासून निश्चित करण्याकरता या संदर्भात राज्यातील सर्व उच्च शिक्षण संचालक कार्यालयासह संचालकांसह प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. आता हे 40 आणि 60 चा जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे आणि ती बातमी जी आहे मूलतः न्यूजवर आलेली आहे. तुम्हाला या बातमीविषयी बरंच काही माहिती झाली असेल. तुम्ही नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण दाबा. याविषयी जॉबविषयी आणि कशाविषयी जर गोष्टी जर असतील तर मी या माझ्या YouTube चॅनलवर मांडत असतो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दुसरी महत्वाची गोष्ट, हिंदी साहित्य टिप या YouTubeला सबस्क्राईब करून माझ्यासोबत जोडू शकता. तुमच्या मनात काही कुठले डाऊट असतील तर त्या नंबरवर फोन करू शकता. हिंदी विषयाविषयी सांगायचं झालं तर हिंदी, मराठी, इंग्रजी विविध विषयाविषयी वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहे. तुम्ही या नंबरवर जे आहे फोन करू शकता. हे लक्षात ठेवा, आता नाही तर कधीही नाही. राज्यातील विविध कृषी विद्यापीठात जसं मी म्हटलं सेट नेट करणारे, JRF होणारे, MPSC ची तयारी करणारे असे विद्यार्थी ज्यांना नोकरीची 100% अपेक्षा आहे, परंतु आर्थिक कारण दाखवून संस्थेतील वेगवेगळ्या प्रकारचं डोनेशन देऊन नोकरी ते घेऊ शकत नाही. तेवढी त्यांची कॅपॅसिटी नाहीये, पैसे नाहीयेत, होऊ शकत नाही. 50 लाख 60 लाख कुठं देणार, कुठले आहेत पैसे? घर शेत सगळं इकलं तरी पैसे जमा होणार नाहीयेत वास्तविक. त्यासाठी तुमच्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे MPSC द्वारे फ्रीमध्ये नोकरी घेणे आणि तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देणे. हे जर करायचं असेल सेटनेट द्वारे तथा MPSC द्वारे जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल, इंटरव्ह्यू कसा दिला जातो, इंटरव्ह्यूची कशी तयारी केली जाते, सोबतच सेटनेटसाठी MPSC साठी कसे प्रश्न विचारले जातात, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते YouTube चॅनलवर, हिंदी साहित्य टिप YouTube चॅनलवर तथा या नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता. खूप खूप आभार.